कामचलाऊ मराठी शिकायची होती आणि त्याची पुस्तकं जी आत्ता जारी केली संपाचा हत्यार उपसल्यावर ती निर्णय जाहीर करताना का नाही केली असा प्रश्न येतो. त्यामुळे प्रताप सरनाईकांनी उत्साहाने केलं, हेतू त्यांचा निश्चित चांगला असेल. म्हणजे कदाचित मराठी यावं उत्तर भारतीयांना हा असेल, किंवा भारतीय जनता पक्षाची कोंडी करायचा असेल. पण राजकीय पातळीवर ते फसले आणि मागे जायला लागलं, हा एक भाग. तुम्ही जसं विचारलं की राज ठाकरे बोलले, तर राज ठाकरेंनी त्याच्यामध्ये म्हटलंय ते बरोबर आहे की उत्तर भारतीयांनी मराठी बोललंच पाहिजे. मुंबईत धंदा करायचा असेल तर किंवा महाराष्ट्रात करायचा असेल तर. कर्नाटकमध्ये तुम्ही कानडी न येऊन चालेल का? चेन्नईमध्ये, तामिळनाडूमध्ये तमिळ न येता चालेल का? केरळमध्ये पश्चिम बंगालमध्ये बंगाली न येता तुमचं काम भागेल का? नाही भागणार. कारण ते लोक आपल्या भाषेबद्दल कळवे आहेत. तेच वस्तुस्थिती ती राज ठाकरेंनी आता मांडली, जी आपण मागच्या आठवड्यात मांडली होती, की मुळामध्ये सार्वजनिक ठिकाणी कुठेही आपला अन्य कोणाशी व्यवहार असेल, आपण आपल्या घरात तर मराठी बोलतोच, पण इतर कोणाशीही व्यवहार असेल आणि ती व्यक्ती अनोळखी असेल तर आपण मराठीच बोललं पाहिजे. त्या व्यक्तीला मराठी येत नसेल तर ही त्या व्यक्तीची अडचण आहे, आपला प्रॉब्लेम नाही आहे. त्या माणसाला मराठी येत नाही म्हणून आपण काहीतरी कावरे बावरून आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीत बोलणं हा काही त्यांच्यावरचा उपाय नाही आहे. आणि तेच आता राज ठाकरे सांगतायत की मराठी माणसांनी सगळीकडे मराठी बोललं पाहिजे.